संपूर्ण आयुष्य तमाशा कलेसाठी खर्ची घातलेल्या राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या कलावंत तमाशा सम्राज्ञी स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर यांचा नारायणगाव येथील बसस्थानक परिसरात असलेला पुतळा मागील कित्येक दिवस फ्लेक्सच्या विळख्यात दिसेनासा झालाय। त्यातच सध्या नारायणगाव येथील ग्रामदैवत श्री मुक्ताबाई देवी व काळोबा देवाचा यात्रोत्सव सुरू आहे। यात्रेच्या चौथ्या दिवशी विठाबाईंची कन्या मालती नामदार यांचा लोकनाट्य तमाशा होता। यावेळी त्यांनी थेट तमाशाच्या स्टेजवरूनच नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे। तसेच सुनबाई असलेल्या सरपंच शुभदा वावळ यांनाही हात जोडून कळकळीची विनंती केली आहे आणि काही सवाल सुद्धा उपस्थित केलेत। माझ्या आईचा पुतळा झाकला नाही पाहिजे, माझ्या आईने महाराष्ट्रात नारायणगावचं नाव गाजवले, असा हा सवाल होता। खरं तर लाखो तमाशाप्रेमींच्या मनात असलेल्या या प्रश्नावर थेट लेकीनेच बोट ठेवल्याने आता नारायणगावचे सरपंच उपसरपंच काय पावलं उचलणार हे मात्र पाहावं लागणार आहे। पाहूयात मालती नामदार नेमक्या काय म्हणाल्यात। नमस्कार नमस्कार आई आम्हाला तुम्ही ओळखला असेल। आई तुम्हाला मी किती दिवसापासून ओळखते? लय वर्ष होत लय दिवसापासून ओळखते। तुम्ही कोण? सगळे असेच सगळे असेच गावचे कार्यकर्ते आहेत। गावचे कार्यकर्ते हे सगळ्यांना ओळखा। हे सरपंच आहेत, तलाठी भाऊसाहेब, कोणाटे भाऊसाहेब आणि तिकडचे लेखक आहेत। आम्ही गावचे कार्यकर्ते म्हणून आपला परिचय काय ऑब्वियसली मालती नारायणगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ। आई हो आम्ही तुमचीच गाडी घ्यायला आलोय। बरं माझ्या मुलीचा कार्यक्रम मराठी हिंदी गाणे ऐका। आता पब्लिकांना घाई झालेली विठाबाई भोमम नारायणगावकर याची सर्व धाकटी काढणे निदान 35 वर्ष झाले मी पार्टी काढलेली। बाबू पाटेंना माझं सांगणे संपूर्ण माझ्या आईचा पुतळा झाकलेला आहे। आज आमची ही तमाशा करण्याची तिसरी का चौथी पिढी। आज माझ्या आईचा ठणठणीत पुतळा का झाकला? आज माझ्या आईने महाराष्ट्रात नाव गाजवलं नारायणगावचं। माझ्या आईनेच गाजवलं। मग घरा बनसोडे ही माझी थोरली बहीण, संध्या माने माझी बहीण वारली, ती माझी बहीण। आम्ही खानदानी कलावंत आहे आणि एकच बाबू पाट्यावर माझं मन नाराज झालं। मी बाबू पाट्याला उद्या भेटायला जाणार आहे आणि बोलणार आहे माझ्या आईचा पुतळा झाकला नाही पाहिजे। आज तुम्ही महाराष्ट्रात सगळीकडे काम केलेले आणि तिच्या नावावर मी जगते, 3 तमाशे जगते। कारण का माझी सूर पण ग्रामपंचायत मध्ये माझी सूर पण आहे। पण सुनाला पण मी सांगते की हात जोडून विनंती करून सांगते शुभदाला की माझ्या आईचा पुतळा तिथं काहीच लागलं नाही पाहिजे। माझ्या आईचा पुतळा झाकायचा नाही एवढीच तुमच्यापाशी पब्लिकापाशी मालती नामदारचे हात जोडून कळकळीची विनंती आहे। आता मुलीला बोलून घेऊ, टाइमपास करायचा नाही। मुली